माध्यमातून दिले जाते, जीटीसीच्या माध्यमातून दिले जाते, वर्ल्ड टेनिस क्रिकेट च्या माध्यमातून देखील दिले जाते. बहुत चांगली आपण पाहतोय सहभाग करेल थोडा मेवा मिळत असतो आणि चांगला क्लॅरिटी चांगला इंटरनॅशनल स्कोरबोर्ड आपण पाहिला तर संदेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये मागच्या सामन्यामध्ये 0 धावसंख्येवरती माघारी परतलेला आदित्य म्हैसकर, मागच्या सामन्यामध्ये 15 चेंडूमध्ये 45 धावांची फलंदाजी करणारा प्रवीण चोरगे या मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. सलग 3 दिवस आपण जर पाहिली पंचांची भूमिका अतिशय चांगल्या प्रकारे या मैदानावरती 2 दिवस साकार केली. मंगेश फडके, सँडी पालकर केवाले, नितीन पाटील कोपरेली, संदीप सिंग असेल, चांगली पंचांची भूमिका आपण या मैदानावरती सलग 2 दिवस पाहिले. दुसऱ्या फेरीमधील शेवटचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. या संघामध्ये जो संघ जिंकेल सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल. गोलंदाज मागच्या सामन्याचा हिरो आपण पाहिला, सामन्याने ठरलेला गोलंदाज अवबक नेरुलकर, अतिशय चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी या खेळाडूच्या माध्यमातून पाहिले. स्ट्राईकला फलंदाज धावकून हाताचा आदित्य म्हैसकर, तर नॉन स्ट्राईकला फलंदाज प्रवीण चोरगे बाली या नावाने ओळखला फलंदाज. पंचांचा विशेष सामना सुरू होता. पहिला चेंडू फेकण्याने सज्ज असेल, पहिला चेंडू बिन विकेटला लॉंगॉनला चेंडू जातो, क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल त्यामुळे पहिल्या चेंडूवर 1 धाव जमवली जाते. 4 षटकांचा सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 4 षटकांमध्ये प्रथम ज्यांच्या वाट्याला फलंदाज आले या मैदानावरती बाईक मॅन म्हणून त्याची ओळख आहे प्रवीण चोरगे. मैदानावरती बाली खेळण्याने सज्ज असेल. 6 चेंडूमध्ये 6 षटकार, 12 चेंडूमध्ये 12 षटकार लगवण्याचा विक्रम, 4 षटकामध्ये 99 धावांचा विक्रम, 94 धावांची अप्रतिम फलंदाजी प्रवीणची आपण पाहिली होती नेहऱ्याच्या मैदानावरती. ह्या मैदानाचा विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये 15 चेंडूमध्ये 45 धावा, 3 षटकार आपण पाहिले होते. पहिला चेंडू मोठा फटका मिड विकेटला, क्षेत्राची चेंडू खाली, पहिली सफलता मिळवली पेंदर संघाला आणि प्रवीण चोरगे 0 धावसंख्येवर गोल्डन डक करून माघारी परततो. मोका फलंदाज मैदानावर उमेश पाटील, तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती महत्वपूर्ण कोळी देवता आहे खेळाचं सुंदर गाणं डीजे मास्टरच्या माध्यमातून 6 धावांनी संघ जाऊन पोहोचलाय. 7 या धावसंख्येवरती चांगली फलंदाजी उमेश पाटीलला करावी लागेल, चांगली गोलंदाजी अवबक नेरुलकरला या स्पर्धेमध्ये करावी लागेल. महत्त्वपूर्ण सामना आहे. मिड विकेटच्या डोक्यावर बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका, 6 धावा या चेंडूवर. समाधान भाऊंनी सांगितलं होतं की 11 खेळाडू विरुद्ध हा संघ सामना असेल आणि उमेश पाटील दाखवून देतोय की प्रवीण चोरगे आउट झाला असेल तरी माझी फलंदाजी तेवढी चांगली. देखना फटका डीप लॉंगरला चेंडू येतोय, क्षेत्रही चेंडू आलाय. 1 धाव पूर्ण, एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 14 या धावसंख्येवरती. 1-14 ही चांगली सुरुवात आपण पाहिली. पहिला फलंदाज 1 या धावसंख्येवरती बाद झाला होता, त्यानंतर सुरेख कमबॅक केलाय. 2 चेंडूवरती 2 षटकार, त्यानंतर चेंडूवरती सिंगल उमेश पाटीलच्या बॅटमधून आपण पाहिले.
आदित्य मस्कर मागच्या सामन्यामध्ये 0 बाद झाला होता आणि या सामन्यामध्ये त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. संघ थोडासा तास जर आपण पाहिला पहिल्या षटकामध्ये अडचणीमध्ये आला होता. उमेश पाटील लगावून 2 षटकार ऑफसाईडला चेंडू फेकलाय. एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिलाय. पंचांचा विषय होतोय षटक समाप्तीचा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाला धाव धावा 1 बाद 14 ही धाव संख्या नीरे संघाची. गोलंदाज पंकज कोपरकर दुसरे फेकण्याने सज्ज असेल. बहुसंख्य जर आपण पाहिली तर 14 धावा एक फलंदाज बाद झालाय. अति चांगली फलंदाजी आपण पाहिली. उमेश पाटील 3 चेंडूमध्ये 13 धावांचे योगदान. गोलंदाज दुसरे फेकण्याने सज्ज असेल. निरूपाना गाव येऊन करून चेंडू फेकण्याने सज्ज असेल पंकज कोपरकर. तर चला जास्त वेळ घेऊ नका. पेंडर संघ आपल्याला विनंती असेल 20 मिनिटांमध्ये पहिले सत्र आपल्याला संपवायचे. गोलंदाज पहिली चेंडू फेकणारे सज्ज असेल. समोर फलंदाज उमेश पाटील उजव्या त्याचा आक्रमक फलंदाज 2 फुट चेंडू कार्पेटच्या सहाय्याने चेंडू डीप लॉंग ऑफ लावतो. एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता पण नकार दिला उमेश पाटीलनं. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 15 या धाव संख्येवरती. सलग आपण पाहतोय चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न पण तेवढी चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूपासून आपण पाहिली. पंकज कोपरकरने फेकलेले षटक. पहिला सामना या संघाने टोरंटो सारख्या संघाला परास्त केलं. मागच्या सामन्याचा विचार केला या चिंचवाडा संघाला या संघाने तब्बल 77 धावा ठोकला होता. तोच जर्मन नेरे संघ पहिल्या षटकामध्ये पाहून चौघे बाद झाल्यानंतर उमेश पाटीलने लगावले 2 षटकार. आदित्य मस्करची संयमी फलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळाली. मोठे फटके खेळले गेले असेल तेवढी चांगली गोलंदाजी पंकज कोपरकरच्या माध्यमातून. मोठा फटका देखना तुम्ही सरळ जातोय लॉंगांच्या वरून दणदणीत दमदार षटकार 6 धावा. वर्षी 2017-18 हंगामाचा विचार केला संदेश शेळके या जर्मन नेरे संघाने नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये अति चांगला खेळ केला होता. आपण पाहिला प्रवीण चोरगे जो क्रिकेटमध्ये सर्व अभावी खेळत असतोय पण तो चांगली कामगिरी आपण पाहिली. आदित्य मस्कर धावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. 21 धावा धावफलकावरती. पंकज कोपरकर या षटकामध्ये 2 चेंडूमध्ये 7 धावा जमवल्या गेल्यात. आजची चांगली कामगिरी आपण पाहिली पण तेवढी चांगली गोलंदाजी पंकजच्या मागे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केलाय. षटकामध्ये शतकाची चेंडू खाली होतोय. अप्रतिम झेल पकडला जातोय आणि दुसरा फलंदाज आदित्य मस्कर वैयक्तिक धावसंख्येवर पाहिली 7 या धावसंख्येवर बहादूर माघारी परतलाय. फलंदाज नौका सचिन मोरे ज्याने मागच्या सामन्यामध्ये शेतकऱ्याने आपल्या फलंदाजी सुरुवात केली होती. मनीष पांडे चांगली गुणलेखन आपण पाहतोय. अचूक अपडेट आणि अचूक गुणलेखन आपण जर पाहिलं प्रफुल्ल पाटील बबली यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज या षटकामध्ये पंकज कोपरकरला मिळालेली पहिली सफलता. आदित्य मस्करच्या नामरूपानं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न लेग बिफोरचा अपील केला होता. एक धाव पूर्ण केली जाईल. लेग बायच्या सुरुवातीमध्ये पंचांकडे पायचीचा अपील केला होता पण फलंदाज पंचांना बाद देण्यात गेले. चेंडू कोणत्या उंचीचा आहे किती उंची नंतर चेंडू कट झालाय हे पाहून फलंदाजाला बाद करत असतात पण पंचाने जाणलं चेंडू उंची असते आणि परिणाम पाहतोय या चेंडूवरती एक धाव मिळाली आहे.
एक धावने संघ जाऊन पोहोचलाय 22 या धावसंख्येमध्ये 2 फलंदाज माघारी ज्यांना नेले संघाची धावफलक आपण पाहतोय पंकज कोपरकरने फेकलेला निर्णायक षटक हे मैदान आपण पाहिलंय मोठा फटका सर्व बातम्या क्षत्रिय चेंडूपर्यंत सेफ लँडिंग होतो एकदा पूर्ण दुसरा घेण्याचा प्रयत्न केला जातोय सुरेख रनिंग बिनविंड विकेट उमेश पाटील सचिन मोरेच्या माध्यमातून पाहिले हे 2 धावने संघ जाऊन पोहोचलाय 24 या धावसंख्येवरती अति चांगली धावगती पहिल्या षटकामध्ये 14 धावा या षटकामध्ये एक षटकार एक सफलता 2 सिंगल एक डबलच्या मध्ये 10 धावा खर्च केल्या पंकज कोपरकरनं आणि धावसंख्या जमवण्याची गरज असते चेंडू फेकलाय आणि 75 विषयाला षटक समाप्तीचा 2 षटकांचा खेळ समाप्त 2 षटकामध्ये धावा 24 धावा 2 फलंदाज माघारी ज्यांना नेले संघाची धावसंख्या चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतो समाधान भोईर कुरुंदरी मार्केट तिसरे फेकणारी सज्ज असेल पहिला चेंडू उमेश फाडीसाठी सर्व बॅटर चेंडू डिप्लॉंग आपला येतोय चांगलं क्षेत्ररक्षण डिप्लॉंगांचा क्षेत्ररक्षण चेंडूवर जातोय त्यामध्ये एक धाव घेण्याचा अवधी होता एका धावेने संघ जाऊन पोहोचतोय 25 या धावसंख्येवर येणाऱ्या 2 षटकामध्ये कमीत कमी 25 ते 30 धावा जमवणं बंधनकारक असेल संघाला कारण मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिली एवढी चांगली फलंदाजी पेंडर संघाची मैदानावरती पाहिली समाधानचा हा चेंडू स्टोवर चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय चेंडूच्या पिच पर्यंत हा फलंदाज पोहोचला नव्हता आणि परिणाम पाहतोय चेंडू निर्धार फेकला गेलाय अतिशय चांगली गोलंदाजी समाधान भोईरच्या नावाने हा संघ लेखला जातोय अतिशय चांगली स्पर्धा आपण स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नाईट क्रिकेट स्पर्धा देखील पेंडरच्या मैदानात पाहत असते चांगलं आयोजन त्या ठिकाणी पाहायला मिळतोय समाधान भोईर हा चेंडू बॅचेट एक धाव घेण्याचा प्रयत्न केलाय डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि फलंदाज या ठिकाणी जर पाहिला तर क्रीज मध्ये आलाय आणि एक धाव मिळेल एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय भोपाळकडे विचार केला 26 या धावसंख्येवर सुरेख कामगिरी आपण पाहिली जेव्हा वेगानं क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला होता पण तेवढ्याच वेगाने फलंदाज सचिन देखील आलाय टप्पा भरलाय टप्पा भरलाय चेंडूवरती मिळते त्या एक धाव एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 26 या धावसंख्येवर गोलंदाज पुन्हा एकदा समाधान भोईर अतिशय चांगली कामगिरी पहिल्या 2 षटकांमध्ये 24 धावा हे षटकामध्ये खर्च केला फक्त आणि फक्त 2 धावा एक भाग चेंडू फेकलाय महत्वपूर्ण सामना आहे हे मैदानावरती आमदार चषक 2019
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न शॉट पाहिजे लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातो डीप स्क्वेअर लेग क्षेत्र चेंडूला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुरेख रनिंग बिटवीन द विकेट फेकी थोडीशी आपण पाहिली तर आपण थोडीशी बाहेर फेकी गेली आणि त्यावर संधी होती 2 धावा घेण्याची 2 धावा संघ जाऊन पोहोचताय 28 या धावसंख्येवर या संघामध्ये गतवर्षी मिडल ऑर्डर मध्ये आपण पाहिला कुणाल सारखा फलंदाज चांगली फलंदाजी करताना आपण पाहिला किरण पाटील सारखा फलंदाज संघामध्ये सूरज पाटील सारखा फलंदाज उमेश पाटीलला चांगली कामगिरी करावी लागेल हा चेंडू लॉग ऑफ लॉगांच्या मधून जातोय सूरजच्या या ठिकाणी 4 धावांसाठी उमेश पाटील 2 षटकार चौकात मध्ये चांगली धावगती राखण्याचा प्रयत्न केलाय 21 या धावसंख्येवरती हा फलंदाज वैयक्तिक खेळतोय शेवटपर्यंत थांबावं लागेल पण ब्लॉकरला चेंडू फेकलाय आणि त्रिफलाची 2-3 षटकांचा खेळ समाप्त 3 षटकांमध्ये काही धावा जर पाहिल्या तर 32 धावा प्रथम फलंदाजी करणारा जयमान मेरे संघ 3 फलंदाज माघारी डीजे मास्टर इथे कोपरेली गावचे आदरणीय व्यक्तिमत्व श्री विष्णुशेठ फडके साहेब यांचं इथे आगमन होत आहे त्याचबरोबर सन्मान्य विद्यमान ग्रामपंचायत सदस्य काशीनाथ ठाकूर यांचं इथे आगमन झालेलं आहे आपले मनपूर्वक सरचे स्वागत आहे 3 षटकामध्ये 32 धावा 3 फलंदाज माघारी नौका फलंदाज मैदानावर किरण पाटील शेवटचे अंतिम षटक फेकणारी सज्ज असेल विश्वास पाटील बाबू या नावाने परिचित असलेला खेळाडू आपले चांगली फलंदाजी बाबू एक अष्टपैलू खेळाडू आहे त्यांच्या संघाचा फलंदाज हा चेंडू फुल टॉसचा चेंडूचा फायदा उचलू शकला नाही मिड विकेटला चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता एक धाव या चेंडूवरती मिळाली आहे एका धावेने संघ जाऊन पोहोचला 33 या धावसंख्येवर शेवटचा अंतिम षटक आहे 5 चेंडूमध्ये 2 माहिती हिट लावणं गरजेचं असेल 50 ते 55 धावा जमावा लागतील समाधान भोईरने सांगितलं होतं की आम्ही नेरे संघाला 40 ते 45 धावसंख्येपर्यंत रोखण्यामध्ये आम्हाला यश यावं लागेल आणि ते यश त्यांच्या गोलंदाजीमधून आपल्याला पाहायला मिळालं 3ऱ्या षटकामध्ये समाधान भोईरने खर्च केलेला फक्त 8 धावा आपण पाहिल्या आणि चांगला कमबॅक मिळून दिलाय तो पेंडर संघाला पण किरण पाटील मध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची किरण पाटीलला मोठे फटके खेळावे लागेल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न डीप लॉंगरला चेंडू एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फेकी देखील तेवढ्याच वेगाने आले आणि फलंदाज धावतीच्या सर्वांमध्ये सचिन मोरे फलंदाज कुणाल विकेट कोणी दिसतील कुणालला नेरे नाईट क्रिकेट स्पर्धा गाजवली होती अतिशय चांगला खेळ या संघाने केला होता या खेळाडूने केला होता आणि यंग टॅलेंटच्या जोरावरती संघ फायनलमध्ये क्वालिफाय झाला होता या ठिकाणी पाहतोय विश्वास पाटील चांगली कामगिरी करतोय मैदानातील समोर फलंदाज किरण हा चेंडू मोठा फटका अतिशय देखणा फटका 6 धावांसाठी
या 6 धावांनी संघ जाऊन पोहोचतोय 40 या धावसंख्येवरती. येणाऱ्या 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. 3 चेंडूमध्ये 2 मोठे फटके येणे गरजेचे असेल. चांगली धावगती उभारण्याचा प्रयत्न केला जातोय. किरण पाटीलने केला गेलेला षटकार 2 चेंडूमध्ये 7 धावांचं योगदान दिले फलंदाजांना. षटकारांचा चेंडू अतिशय चांगला फटका प्रेक्षकांना चेंडू येतो. एकदा पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. फेकी देखील तेवढीच चांगली पण रनिंग बिटवीन विकेट त्याहून अधिक चांगली पाहायला मिळते. हे 2 धावांनी संघ जाऊन पोहोचला 42 या धावसंख्येवरती. फलंदाजांना चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केलाय. फलंदाजाचा विचार केला तर किरण पाटील आणि त्याला साथ दिला नॉनस्टिक फलंदाज कुणाल गायकवाड हे दोन्ही मैदानामध्ये येणारे 2 चेंडू शेवटचे शिल्लक असतील. हे सत्रामधील आपण पाहिलं पहिल्या सत्रामध्ये चांगली कामगिरी करतोय जर्मन नेहरू संघ. औष्टिकवर चेंडू फेकलाय पण त्यांचा विषय होतो व्हायब्रेशन अभ्यंतरचा. अभ्यंतर धावेने संघ जाऊन पोहोचलाय 43 या धावसंख्येमध्ये. तेवढी धावसंख्या वेगानं बनवण्याचा प्रयत्न केलाय. त्यांच्या नेहरू संघाकडे गोलंदाजी देखील तेवढी चांगली आपल्याला पाहायला मिळते आणि पेंटर संघाकडे तेवढी चांगली फलंदाजी देखील आपण पाहिले. गोलंदाज विश्वास पाटील मोठा फटका फुटवरचा वापर अप्रतिम टायमिंग चेंडू सरळ जातो लॉंग ऑफच्या दिशेनं 6 धावांसाठी. तर मागच्या सामन्यामध्ये विश्वास पाटील फक्त 8 धावा खर्च केले होत्या. धावसंख्या होती 49 धावा. शेवटच्या चेंडूवरती किती धावांचा जमा किरण पाटील आपली गरज असतात संघासाठी धावून आला धावा जमवण्याचा प्रयत्न केला गेलाय. 36 धावांचा चेंडू लेटकट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण चुकी करतोय इष्टरक्षक चुकी करतोय. त्यामध्ये संधी मिळाली 1 धाव गेल्याची दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धावचीच्या सेवेमध्ये फलंदाज बाद 1 धावेने संघ जाऊन पोहोचला. 4 षटकांचा खेळ समाप्त 50 धावा दोपालकावरती. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करीत असताना जॉर्मन नेहरू संघाने 22च्या सेवेमध्ये धाव मिळवली आहे. 51 धावांचा पल्ला गाठायचा दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या पेंटर संघाला. आता चांगला सामना प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळेल. यानंतर पूर्ण समालोचन ऐकण्यासाठी आपण जाऊया. उत्कृष्ट मराठी समालोचक आमचे बंधू आणि श्री गणेश मोबाईल शॉपचे ओनर्स सागर भैया मांडवकर नेरे यांच्याकडे आणि तत्पूर्वी डीजे स्पर्धेमध्ये आम्ही सरचे स्वागत करतोय. तर आमचे अप्रतिम स्कोरर सोमनाथ पाटील वाजे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं. या स्पर्धेच्या माध्यमातून सोमनाथ पाटील वाजे अप्रतिम स्कोरिंग पेन आणि लेखणीच्या सहाय्याने लेखाजोखा पोहोचला आणि या स्पर्धेच्या आयोजकांच्या मार्फत त्यांना सन्मानित सुद्धा केले जाईल. स्पर्धेचे मुख्य आयोजक रोहित पाटील आकाश पाटील यांचे शुभ असेल. एकदा जोरदार टाळ्या आमचे स्कोरर मित्र सोमनाथ पाटील वाजे यांच्यासाठी. अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांना आम्ही पाहतो मग डे असेल नाईट मध्ये कानाकोपऱ्यामध्ये मग अनेक दिवस स्पर्धेमध्ये स्कोरिंगचे ज्यांचं खूप चांगलं योगदान त्यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करण्यात येते. तर तमाम अतिथी पाहुण्यांचं तमाम मान्यवरांचं आणि क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या क्रिकेट प्रेमींचं या आमदार चषकाच्या भव्य दिवस स्पर्धेचे मुख्य आयोजक
रमेश शेठ पाटील साहेब असतील, अंकुश पाटील, व्यासपीठावर असलेले तमाम पाहुणे मंडळी आणि संपूर्ण सहकारी वर्ग, मग खूप सारे योगदान ते गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली यांच्या वतीनं आयोजित ही आपण स्पर्धा पाहतो. सामना खूप मोठा आहे, महामुकाबला सुद्धा म्हणता येईल आणि दोन मातब्बर संघामध्ये होणारी लढत. जसं जंगलामध्ये जाऊन दोन वाघांची झुंज पाहायला आता मात्र दुर्मिळ झालंय, पण मैदानावर दोन प्रतिस्पर्धी मातब्बर संघामध्ये इथे पाहायला मिळते. दोन्ही संघ प्रबल दावेदार आहेत, मात्र नेरे संघाच्या गोलंदाजांना एक समस्या सुद्धा आहे, कारण पेंडर संघामध्ये हार्ड हिटर फलंदाज हे खूप भरलेले, ज्यांचे 11व्या क्रमांकापर्यंत हार्ड हिटर फलंदाज आहे. मग समाधान असेल, आवक असेल, पंकज असेल, विश्वास असेल, यांच्यावर त्यांची संपूर्ण जबाबदारी आहे. आदित्य मस्करला इथे आपलं तंत्र मंत्र वापरावं लागेल. प्रमुख फलंदाजांना शांत ठेवणं, त्यांना लवकर बाद करणं हे काम करावं लागेल गोलंदाजाला. तरी जे दोन आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये उतरले आवक आणि पंकजला, त्यांच्यासाठी त्यांची नैसर्गिक खेळ या सामन्यासाठी खूप महत्वाचा असेल. दोन्ही संघ चांगले योगदान देतील. दोन्ही संघामध्ये गुणवान खेळाडू सुद्धा सापळा जणू काही रचला गेलाय. आवक मात्र खूप फॉर्म मध्ये, प्रत्येक मैदान जणू गाजवून ठेवलंय, मात्र लांबलचक षटकांमध्ये त्याची ओळख आहे. समोर आदित्य मस्करचं आव्हान सुद्धा या फलंदाजासाठी आहे. तर एका बाजूला मातब्बर फलंदाज, तेवढ्या समोर शैलीदार गोलंदाज, विजयी होणारा संघ सुपर मध्ये प्रवेश करेल. एक या विभागातील संघ आणि एक आपण पाहतोय तलोजा विभागातील मातब्बर संघ पेंडर, अशा दोन बलाढ्य संघामध्ये होणारी लढत. तर विजयासाठी टार्गेट 51 जस्ट विन. स्पर्धेचा नियम, सामना बरोबरी झाला तर विकेटवर कॅल्क्युलेशन केलं जाईल, हा स्पर्धेचा नियम आहे. तर फर्स्ट बॉल आदित्य मस्कर टू आवक नेरुळकर, 51 धावांचे टार्गेट. पहिला चेंडू आदित्य मस्करची यंत्रणा इथे कामाला लागल्या. आवकला आपल्याला शांत बसवायचंय, जणू काही पक्का निर्धार केलाय, खून गाठ अंगाशी बांधले, उपाययोजना या सामन्यामध्ये केल्या. आवकची बॅट तलपली तर संघासाठी धोका असेल, म्हणजे आवकच्या मैदानावर शांत खेळणं हे सुद्धा त्यांच्या संघासाठी वरदान असेल. कुणाचा खेळ फलदायी ठरेल आणि कुठला संघ विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करेल हे सुद्धा चित्र आपण पाहूया. दुसरा चेंडू ऑन साइडला, क्षेत्ररक्षक प्रयत्न करेपर्यंत प्रयत्नांचं दाद द्यावं लागेल. वेगाने क्षेत्ररक्षक गेला पण 4 धावा कोणी रोखणार नाहीये. 2 चेंडूचा खेळ समाप्त, बिनबाद धावसंख्या येते 4 धावा. तर दोन्ही संघाचे शूरवीर मावळे आवकनं 14 धावा पहिल्या षटकामध्ये दिल्या आणि ते परतफेड करताना गोलंदाज आदित्य मस्करला. यावेळचा चेंडू फसवलाय. आदित्यला विश्वास होता मी खेळ घेणारच, वेल जज कॅच आणि त्या आवकला पॅव्हिलियन मध्ये परतवलाय. पहिला धक्का पेंडर संघाला. एक मोठा फटका आल्यानंतर फलंदाजाला कसं फसवायचं, मिश्रित गोलंदाजी, प्रत्येक चेंडूमध्ये एक वेगळा आपल्याला मिश्रित पाहायला मिळाला आणि ते वरदान मिळालं गोलंदाजाला. आवकला इथे बाद केलं, मात्र फलंदाजाला मैदानावर विश्वास पाटील उर्फ बाबू बाईकमॅन सुद्धा हा खेळाडू. गोलंदाज तयार होईल आदित्य. सुरेख चेंडू, मैदानाकडे लक्ष देऊया. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. आदित्यचा गोलंदाजचं कौतुक करावं लागेल. 4 चेंडू फेकले, 4च धावा दिल्या. पॉवर प्ले मध्ये कशा पद्धतीने अफाट गुणवत्ता सादर करायचं आणि आपलं कौशल्य इथे सादर करतोय तो गोलंदाज आदित्य मस्कर. सुरेख चेंडू, व्हॉट गुड डिलिव्हरी, नाईस लाईन. दबावाखाली खेळत नाही, अशा गोलंदाजी गरज आहे. ही गुणवत्ता इथे दाखवली. मी फलंदाजी करत असताना निराश कामगिरी केली, म्हणजे इथे 100
गोलंदाजाकडे क्षमता आहे. समाधान भोईर सारखा फलंदाज अजूनही सुरक्षित पॅव्हलियन मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा आदित्य मस्कर चेंडू फेकण्यासाठी सज्ज होईल. हा चेंडू थोडासा आपण बाहेर पाहिला तर अमांतर चेंडूने धावसंख्या आपण इथे पाहणार. संघ पुढे सरकेल. एकूण धावा त्या धावफलकावर आतापर्यंत 5 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक पाहिलं, धावा दिला होता 14. एक गडी आपण पाहिलं होतं तेव्हा एक गडी बाद अशी अवस्था होती आणि ती अवस्था इथे पाहायला मिळते. मात्र थोडा बॅकफुटला पेंदर संघ. पंकज कोपरकरसाठी व्हेरी गुड बॉलिंग. एकदा जोरदार क्रिकेट प्रेमीला टाळ्या झाल्या पाहिजे. दडपण झुगारून गोलंदाजी कशी करावी आणि आक्रमक फलंदाजांना मैदानावर कसं रोखायचं याचं तंत्र दाखवलं या गोलंदाजानं. आणि आदित्य मस्करला नेरी दोन्ही विभागाचा प्रमुख गोलंदाज का म्हटलं जातं याची प्रचिती पाहायला मिळाली आणि तो प्रत्यय दाखवला आदित्यनं. एक चौकाराचा अपवाद सोडला, त्यानंतर धावा दिला तर फक्त 5 आणि गडी बाद केला 1. संदेश शेळके अचूक माहिती टेलिकास्टच्या माध्यमातून आपण पाहतो. 18 चेंडूमध्ये 46 धावा. जिथे आवक निरुल बाद झाल्यानंतर पंकज कोपरकर साथ देणारा विश्वास पाटील, उमेश पाटीलने योगदान दिलं होतं 9-22. 9 चेंडूमध्ये 22. किरण पाटीलने योगदान दिलं 5 चेंडूमध्ये 15 आणि तोच आला गोलंदाजीच्या उंबरठ्यावर. आदित्यचं षटक सरशी ठरल्यानंतर इथे कुणाचं पुढे चालणार आणि या सामन्यामध्ये एक वेगळा रंग असेल. गोलंदाजी करणारा संघ जिंकेल का फलंदाजी करणारा? पहिला चेंडू वेगळी रणनीती आहे. इथे बघा सँडी पालकर व्हायब्रेशनल अंपायर इशारा केला. अमांतर धावसंख्या पुढे सरकेल. एकूण धावा त्या धावफलकावर आतापर्यंत 6 धावा. बॅकफुटला फेकला गेला पेंदर संघ. जर विश्वासच्या बॅटमधून मोठे फटके आले, जर पंकजच्या बॅटमधून मोठे फटके आले तर बरोबरी साधली जाईल. संतुलन जबरदस्त कोण राखणार आणि इथे चांगला खेळ कोण दाखवणार? गोलंदाज सज्ज. किरणचा हा चेंडू आदित्य तो वेगाने कॅच. व्हेरी गुड कॅच. दबाव काय असतं मात्र दबावाखाली न खेळता क्षेत्ररक्षणाचं कौतुक करावं लागेल. फलंदाज बाचला बाईकमॅन हा डिटर फलंदाज विश्वास खेळीचा अंत. क्रिकेटमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा आणि अपार मेहनतीला खूप महत्व दिलं जातं. जसं म्हटलं जातं सक्सेस इज अ नॉट शॉर्टकट, इज अ लॉंग जर्नी. विजयाचा प्रवास तुम्हाला करायचा असेल तो सोपा नसतो. त्यासाठी खूप मेहनत करावी लागते आणि तुमचा रस्ता तुम्हाला स्वतः तयार करावा लागतो. जर सामना जिंकायचा असेल तर गोलंदाजांना चांगली कामगिरी करावीच लागेल आणि जर सामना पेंदर संघाच्या फलंदाजांना जिंकायचा असेल तर गोलंदाजावर हल्ले हे चढवावे लागतील. नो फुल चेंडू गॅप मध्ये प्रथमेश फटके खूप चांगला क्षेत्ररक्षक आणि संघनायकानं त्याची नीती सुद्धा दुर्मिळ केले आणि इथे आपण पाहतो सिंगल. दबाव वाढवला जातोय. संघनायकाची भूमिका ही खूप महत्वाची आहे. समाधान भोईर एक मॅच विनर खेळाडू आहे. मास्टर माइंड संघनायक म्हणून त्याला ओळखलं जातं. मेरी संघाला त्यांनी वारंवार पराभूत केलं. पण आज या कोपरीच्या मैदानावर पुन्हा एकदा खून गाठ आणि गाठ पडली ठकाठका हे सुद्धा दृश्य पाहायला मिळते. गोलंदाज किरणचा हा चेंडू खराब चेंडू सीमा रेषेला डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू सीमा पार चौकार. तर 4 धावांनी संघ पुढे सरकेल. एकूण धावा 11. गोलंदाज तयार किरण पाटील. सुरेख चेंडू बॅटची कडा अशीच प्रयत्न करेपर्यंत चेंडू थांबणार नाही. थर्डमॅनला रिकव्हर केलं. बघा गॅप मध्ये खेळून सामना खेचायचा. समाधान कुठल्या ऑन साइडला मोठे फटके खेळले नाही. टॅपिंग क्रिकेटचं प्रदर्शन केलं आणि किरणला चोख प्रत्युत्तर.
महत्व देताना समाधान भोईर संघ पोहोचला. एकूण धावा 15. विजयासाठी 51 धावांचा टप्पा ओलांडायचा. सामना टीतटीचा पाहायला मिळतोय. डिफिकल्ट मॅच दोन्ही संघासाठी. पारडे कुणाचं जड असणार. गोलंदाज होईल किरण पाटील. स्लोरमनचा चेंडू फसवी गोलंदाजी. इथे तंत्र वापरलं मात्र मेन अंपायर सिग्नल येतोय. चेंडू थोडासा बाहेर स्विंग झाला. अवांतर घोषित केला. संघ पुढे सरकला. एकूण धावा 16च्या नेहरू संघानं 2 षटकामध्ये 24 धावा ठोकल्या होत्या. बॅकफुटला पेंदर संघाला पाहायला मिळतो. मात्र अजूनही या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी. रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाजाचं कौतुक केलं गेलं कारण फलंदाची शैली ओळखली, फलंदाची भाषा ओळखली आणि इथे आपण चित्र मैदानावर पाहिलं. किरणने या षटकामध्ये वापसी करण्याचा प्रयत्न करतोय. जेव्हा 12 चेंडू शिल्लक असतील, चेंडू आणि धावांची डिटेल्स तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. तर आतापर्यंत धावा आहेत 16. 51 धावांचे टार्गेट. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल किरण. समाधानचा हा स्ट्रोक चाणाक्ष बुद्धिया चपलाईज क्रिकेटचं उत्तम उदाहरण. इशारा येईल पंचांचा. किती धावा असतील मात्र इथे क्लोज आपण इथे पाहिला तर निश्चितच पाठीराखे सुद्धा आहेत. आमचे आयोजक सुद्धा तिथे असतील. इशारा येईल आणि लाईव्ह टेलिकास्ट मध्ये आपण रिप्लाय सुद्धा इथे जरूर पाहणार. अतिशय क्लोज सीमारेषी लागत बघा लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळतो. समाधान बॉडीचा वापर केला. सीमारेषी लागत अतिशय क्लोज होता आणि इशारा येईल. आयोजक आमचे रोहित पाटील आहेत तिथे. अंपायर्स डिसाइड. काय सांग ना 4 रन्स. चला गेम पूर्णच चालू करायचंय. एकूण धावा इथे धावफलकावर आतापर्यंत 20. 51 धावांचं टार्गेट. 12 चेंडू आणि 31. 12 चेंडू 31 धावा. सामना कोण जिंकेल. वेळ मिळतो संवाद साधण्यासाठी खेळाडूंना. पण येणारे 2 गोलंदाज कशा पद्धतीने कामगिरी करतील. उमेश गोलंदाज बाकी आहे. सचिन मोरे 2 प्रमुख गोलंदाज बाकी आहेत. तर अजूनही आपण स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअपचा विचार केला. विश्वास बाद झाला. आवक बाद झालाय. इथे पंकज कोपरकरची खेळी संघाला साखरेल. समाधान भोईरची खेळी संघाला विजय मिळवून देईल. सामना कोण जिंकेल. नेहरू पेंदर. 4 वेळा पेंदर संघानं नेहरू संघाला पराभूत केलाय. तर या सामन्याचा निकाल का असेल. दोन्ही संघांना शर्तीचा प्रयत्न करावे लागतील. डीजी दोन संघामध्ये होणारी झुंज कडवी झुंज. निखराची झुंज सुद्धा पाहायला मिळेल. कुणाची दादागिरी असेल, कुणाची हारागिरी असेल, विजयावर आपला शिक्कामोर्तब कोण करेल. तर उमेश पाटीलच्या या षटकामध्ये सामन्याचा बराचसा उलगडा असेल. समोर पंकज कोपरकर नावाचं झंझावत मांडळ आहे ज्याच्यामध्ये मॅच फिरवण्याची क्षमता आहे. तेवढाच गुणवान दर्जेदार गोलंदाज नेहरू संघामध्ये उमेश सुद्धा आहे. प्रेक्षक वर्ग सुद्धा हा सामना जवळून पाहतो. 12 चेंडू मध्ये 31. सुपर एट मध्ये कोण जाणार. संघनायकाची भूमिका या सामन्यामध्ये खूप महत्वाची आहे. संघनायक भूमिका आपण पाहतो. समाधान भोईर अजूनही मैदानावर उपस्थित आहे. सामना जिंकणार कोण अशी प्रेक्षक वर्गामध्ये चर्चा. गोलंदाज तयार. उमेश पाटील. 12 चेंडू 31 धावा. गोलंदाज सज्ज. राऊंड विकेट. पहिला चेंडू आणि इथे बघा बॅकअप करण्यासाठी कोणी आले नाही. डिफिकल्ट कॅच आणि फलंदाज मात्र धावबाद. झेल उडाला होता. पाठीराख्यांचा जल्लोष. नेहरू संघाचा पाठीराख्यांचा जल्लोष पाहायला मिळतोय. कारण इम्पॉर्टंट विकेट. पंकज कोपरकर गो बॅक टू पॅव्हलियन. प्रशांत नमस्कार. आपल्याला विनंती आहे संपर्क साधायचा. दुनिया माने जोरो को कोई न माने कमजोरो को. दोन्ही संघ बघा विजयासाठी किती आसुसलेले आहेत. विजय त्यांना मिळवायचा. अनेक वेळा आमने सामने आले. अनेक वेळा पेंदर संघाने नेहरू संघाला धूळ चारली.
पाणी पाजलं पण या सामन्याचा निकाल का असेल. ब्युटिफुल मॅच, वंडरफुल मॅच पाहायला मिळतोय. आपल्या शक्तीचं प्रदर्शन दाखवण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झालेत. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर, येणारे चेंडू 11, 30 धावांची गरज. शेवटपर्यंत हार न मानणारा पेंदर संघाला अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये पाहिलंय, नेने संघाला अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये कामगिरी करताना पाहिलंय. पण या कोपरलीच्या आमदार ट्रॉफीज मध्ये विजय खेचून कोण आणणार मध्ये कस जणू काही लागला जातोय आणि दोन्ही संघाला अपार मेहनत कंबर कसावी लागते. सामना मात्र टी-30चा. उमेश पाटील सज्ज होईल. सूरज चेंडू, ब्युटिफुल डिलिव्हरी, नाईस लाईन. एक चेंडू खूप महत्वाचा आहे. समाधान बरोबर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. जर निर्धाव चेंडू गेला तर सामन्यामध्ये कदाचित शिरकाव करेल नेने संघ, पण मोठे फटके सावरून देतील पेंडर संघाला. येणारे 10 चेंडू आणि 30 धावा. गोलवरचा चेंडू सुरेख, नाईस लाईन. हे मैदान फलंदाजीसाठी अनुकूल होतं. मागच्या काही सामन्याचा अभ्यास पाहिला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाने सामने जिंकले. तर या सामन्याचा निकाल का असेल आणि या सामन्याची पुनरावृत्ती का असेल. वेळ फारसा घ्यायचं नाही. स्पर्धेच्या आयोजकांकडून आम्हाला विनंती आली, खेळाडूंना विनंती आहे, कारण जर सामनाची एक लिंक असते त्या रिदम मध्ये सामना झाला नाही तर त्या सामन्यामध्ये काहीतरी कोळंब निर्माण होतो. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 9 चेंडू 30 धावा. सुपर एट मध्ये जाण्याचं स्वप्न कोणाचं साकार होणार. फलंदाज सज्ज होईल, रोहिदास होईल. यावेळचा चेंडू लाफ करतो या सिटीज U6 6 धावा. कोणत्या फलंदाज येऊन सामना फिरू शकतो या षटकारानं थोडासा आपल्याला स्कोर मध्ये थोडासा बदल होईल. एकूण धावा आहेत 27, 51 धावांचं टार्गेट, 8 चेंडू आणि 24 धावांची गरज. What a catch! Amazing, speechless, wonderful catch. आणि आज मात्र नेरे संघाचा दिवस असं चित्र पाहायला मिळतं. येणारे 7 चेंडू आणि 24 धावा. तर क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण सचिन मौर्य याला पाहिलं. वंडरफुल कॅच तिथे टिपली आणि जणू काही या झेल क्रिकेटमध्ये म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस. झेल पकडा, विजय तुम्ही निश्चित खेचून आणाल. चित्र मैदानावर पाहायला मिळते. त्याला वेगवान खेळ करायचं. खेळाडूंना विनंती करेन 7 चेंडू आणि 24 धावेची गरज. दोन्ही संघाचे पाठीराखे सज्ज झाले आहेत. उमेश पाटीलची गोलंदाजी प्रभावी ठरली, आदित्य मस्करची गोलंदाजी प्रभावी ठरली, किरण पाटीलची फलंदाजी आपण पहिल्या सत्रामध्ये प्रभावी ठरली. पंचांनी विनंती आहे काय व्यत्यय असल्यास आमच्या मुख्य आयोजकांशी आपण संपर्क साधा. मात्र खेळण्यापूर्वरच आपण सुरू करायचं. क्रिकेट म्हटलं तर करूया मोरो. एकाला हरावं लागेल, एकाला जिंकावं लागेल. विजयावर शिक्कामोर्तब कोण करणार. सामन्यामध्ये एक रंगत निर्माण होते. अतिशय टी-20ची मॅच. ही सामना जिंकणार कोण. सुपर मध्ये जाण्याची वाट कोणाची सोपी होणार. 7 चेंडू आणि 24 धावेची गरज. 7 चेंडू आणि 24 धावा. एकूण धावा येतो धावफलकावर आतापर्यंत 27, 51 टार्गेट. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातबगार संघ, घणाघाती युद्ध इथे पाहायला मिळतो. पंच मैदानावर निश्चित काय घडलं आपण आयोजकांशी संपर्क साधा. मात्र खेळाला सुरुवात करायचं. चला विनंती करेन. सामना खूप चांगला आहे. भरपूर मोठी मॅच. दोन्ही संघामध्ये गुणवान क्रिकेटर आहेत. पंचांचा इशारा येईल. रोहित पाटील आपण जायचंय मुख्य आयोजन. अतिशय रंगतदार सामना इथे पाहायला मिळतो. 27 धावा, 4 गडी बाद. दुसऱ्या षटकाचा खेळ संपल्यानंतर तिसऱ्या षटकातील 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. सचिन मौर्य अप्रतिम ब्रिलियंट कॅच. मंगेश पडगे इशारा. खेळ पूर्वरत सुरू करा आपण.
दोन्ही संघाची पाठीराखे सज्ज झालेत विजय साकार करण्यासाठी. जो नेरे संघ काही दिवसापासून काही महिन्यापासून आउट ऑफ फॉर्म मध्ये होता, या एका आपण पाहतो विचारच्या लढतीनं त्यांचा हुरूप वाढला, गोलंदाजी कामगिरी वाढली. समोर असलेला तेवढाच तुफान फॉर्म मध्ये पेंगत संघ. अजूनही सामन्याचे निकाल स्पष्ट होणे बाकी आहे. संघनायकाची भूमिका मैदानावर अजूनही समाधानकडे ती गुणवत्ता आहे, ज्याच्या नावावर सुद्धा अनेक विक्रम आहे, विक्रमांचं भाष्य सुद्धा ज्याला म्हटलं जातं. आपल्या संघाचा डाव इथे सावरतोय. येणारे 14 आणि धावांचं अंतर 7 14 आणि 24 धावा. 7 14 आणि 24 धावा. गोलंदाजी मार्कर उमेश. सुरज चेंडू ड्राईव्ह करतो. आदित्य मस्कर गेला वेगाने, खूप चांगला क्षेत्र सुद्धा चेंडू पकडतो. एका धावेनं संघ पुढे सरकेल. एकूण इथे इशारा येईल, सॉरी माफ करा, एकही धाव नाहीये. तर व्हेरी गुड बॉलिंग, नाईस बॉलिंग. 3 षटकांचा खेळ संपला. 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर कुठलाही प्रयत्न केला नाही समाधानला आपल्या खेळीवर विश्वास आहे. येणारे 6 चेंडू आणि 24 धावांची गरज. आता मात्र पुढचा थरार का असेल डीजी? मेरे संघनायक आपल्याला वॉर्न केले जाते आयोजकांकडून. लास्ट वॉर्निंग असेल, आपण वारंवार एकत्रित यायचं नाही, कारण सूर्य अस्ताकडे चाललाय आणि सामना मात्र तेवढाच महत्वाचा सुद्धा आहे. सुपर 8 ची लढत, 51 धावांचं टार्गेट. जसं समाधानला म्हटलं होतं का 11 खेळाडूंची क्रिकेटमध्ये योगदानाची खूप गरज असते, ते टॅलेंट पाहायला मिळालं. म्हणजे आता संपूर्ण जबाबदारी आपल्या फलंदाजीवर. पहिला चेंडू, वॉटर बॉलिंग. येणारे 5 चेंडू 24 धावा. मोठे फटके जिंकून देतील पेंदर संघाला, पण अजूनही नाही गेली नाही. शर्तीचे प्रयत्न अजूनही चालू असतील. गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज सज्ज होईल. सचिन मोरे. पुढचा चेंडू, राऊंड विकेट. सुरेख इशारा येईल. यस, फलंदाज बाद. 4 चेंडू 24 धावा. चांगली कामगिरी पाहायला मिळते. एकीचे बॉल काय असते याचा प्रत्यय नेहरू संघाच्या खेळाडूकडून पाहायला मिळाला. पेंदर संघाकडून इथे दबाव पाहायला मिळाला. सुरुवातीपासून दबावाखाली खेळलाय आणि आता मात्र वेळ हातामधून निघत चाललाय. समोर नवीन फलंदाज होते विकास पाटील. 4 चेंडूमध्ये 24 धावा. प्रत्येक चेंडूवर मोठ्या फटक्यांची गरज आहे. आदित्य मस्करच्या अफलातून गोलंदाजीने या सामन्यामध्ये शिरकाव केलाय. यावेळीचा चेंडू अंपायर सिग्नल बघा, सँडी पालकरची अनोखी अदा. वायब्रिस्टल अंपायरिंग टेनिस क्रिकेट. अवांतर धावेने संघ पुढे सरकेल. एकूण धावा 28. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर. येणारे 4 चेंडू आणि 23 धावांची गरज. लक्ष वेधला फलंदाज होते विकास, त्याला साथ देणारा हर्षद भोईर. प्रत्येक चेंडूवर मोठ्या फटक्यांची गरज आहे. ताकदीचा वापर. यस, आणखीन एक सक्सेस. येणारे 3 चेंडू 23 धावांची गरज. नेहरू संघाचे यशस्वी कोच संभाजी मस्कर यांनी कौतुकांची थाप सुद्धा आपल्या खेळाडूंना कामगिरीमध्ये केलेली सुधारणा. त्यांचे बिग सपोर्टर राम मस्कर साहेब हे सुद्धा इथे आपल्या खेळाडूंच्या कामगिरीचं इथे कौतुक केले जाते. साईडला लॉफ करते, सरळ बॅटचा फटका, चेंडू सीमारेषी लागत. अंपायर सिग्नल. यस यस, इट डज गॉन. 6 रन. 6 रन. एकूण धावा 34-51 टार्गेट. सामना मात्र थोडा कठीण. 2 चेंडू 17 धावा. सचिन मोरे. व्हेरी गुड बॉलिंग.
गोलंदाजाचं शक्ती प्रदर्शन इथे पाहायला मिळालं, एकजूट पाहायला मिळाली, एकता पाहायला मिळाली, एकत्रित येऊन चांगला खेळ करून संघाला खुश करणं, पाठीराख्याला खुश करणं याचा प्रत्यय पाहायला मिळाला नेहरू संघाकडून. सुरुवातीला दबाव तंत्र अवलंबलं फलंदाजांना आणि सामना गमवावा लागला पेंदर संघाला. एक फलंदाज गोलंदाजांना नडू शकला नाही आणि अखेर जे आपण पाहतोय अखेर जे ग्राउंड लागलं होतं नेरे आणि पेंदर, नेहमी पेंदर समाधान नेरे संघाला जिंकून दिला नव्हता, पण आज आपण पाहतोय संपूर्ण एकजूट झाले आणि चांगला खेळ इथे पाहायला